पार्लेच्या खरं तर पूर्वेला जैन मंदिर महापालिकेनं पाडल्याचं समोर आलेलं आहे। महापालिकेच्या कारवाई विरोधात आता जैन बांधव आक्रमक झालेत। मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। तर उद्या सकाळी 9 वाजता विलेपार्ले स्टेशन जवळ आंदोलन करण्यात आलेलं आहे। मंदिराची पुनर्बांधणी करा जैन समाजाच्या वतीने अशी मागणी करण्यात आली। 16 एप्रिलला मुंबई महापालिकेनं विलेपार्ले पूर्वेतील अनधिकृत म्हणून जैन मंदिर पाडलं होतं। या विरोधात आता जैन समाज आक्रमक झालाय। विलेपार्ले पूर्वेतील जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी होते। सोबतच मंदिराची पुनर्बांधणी करण्याची मागणी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाने केली आहे। महापालिकेने विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडण्याच्या विरोधात उद्या सकाळी खरं तर 9 वाजता विलेपार्ले रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या पारसनाथ दिगंबर जैन मंदिरासमोर जैन समाज आंदोलन करणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चेतन, काय अधिकची माहिती आहे? हे जे मंदिर पाडल्याचं बोललं जाते, आता जैन समाज, जैन बांधव जे आहेत ते आक्रमक झालेत, काय अधिकची माहिती आहे? निश्चित नीलम, एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील जैन समुदाय आहे या एकंदरीत या मंदिर पाडण्याच्या घटनेनंतर संतापलेला आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई उपनगराचे स्वतः पालकमंत्री असलेले मंगलप्रभात लोढा हे सुद्धा जैन समाजाचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यांनी स्वतः आता उद्या सकाळी 9 वाजता विलेपार्ले या ठिकाणी याच मंदिराच्या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। त्यामुळे सरकारमध्ये असूनच मंत्र्याने आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे एकंदरीत जैन समाजात मोठ्या संख्येने उद्या एकवटण्याची शक्यता आहे आणि संबंधित ज्या अधिकाऱ्यांनी ही मंदिर पाडण्याची कारवाई केलेली आहे त्याच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आता या एकंदरीत समुदायाकडून केली जात आहे। आणि इतकंच नाही तर हे मंदिर त्याच ठिकाणी पुनर्बांधणी त्याची करावी अशी मागणी जैन समाजाकडून केली जात आहे। त्यामुळे उद्या सकाळी मुंबईमध्ये एकंदरीत जैन समाजात रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळेल। पालिका प्रशासनाकडून काही उत्तर आलंय का? नेमकी कारवाई का केलेली आहे किंवा कारवाई करण्याच्या आधी काही नोटीस वगैरे मंदिर प्रशासनाला दिलेली होती का? चेतन, निश्चित महापालिकांकडून अद्यापपर्यंत या संदर्भातील अधिकृत भूमिका देण्यात आलेली नाही। मात्र जी ऑफ द रेकॉर्ड माहिती देण्यात आहे पालिकेकडून त्यांचं म्हणणं असं आहे की या संदर्भातील नोटीस आहे ती पूर्णपणे देण्यात आलेली होती आणि त्यानंतरच ही पाडकामाची कारवाई केलेली आहे। मात्र जैन समाजाचं म्हणणं आहे की अशा प्रकारे तातडीने कुठल्याही मंदिरावरती कारवाई करण्याचे आदेश नसतानाही अनधिकृतपणे कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या संदर्भात सरकार आणि पालिका प्रशासन काय भूमिका घेत आहे पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम, निश्चित धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी बघतोय। 16 एप्रिलला मुंबई महापालिकेनं विलेपार्ले पूर्वेतील एक अनधिकृत म्हणून जैन मंदिर पाडलं होतं। या विरोधात आता जैन समाज आक्रमक झालाय। विलेपार्ले पूर्वेतील जैन मंदिर पाडणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली जाते। सोबतच मंदिराची पुनर्बांधणी करण्याची मागणी देखील अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाने केली। महापालिकेनं विलेपार्ले येथील जैन मंदिर पाडण्याच्या विरोधात उद्या सकाळी 9 वाजता आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे। या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपल्या सोबत जैन समाजाचे खरं तर ललित गांधी जोडले गेलेले आहेत। ललितजी, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीवर। जे काही कारवाई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे त्यावर तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? महापालिकेकडून काही नोटीस वगैरे देण्यात आली होती का ही कारवाई करण्याच्या आधी? ललितजी, मी आपल्या माहितीत छोटीशी दुरुस्ती करू इच्छितो। हे मुळात मंदिर अनधिकृत मंदिर नाही। हे 90 वर्षापासून त्या ठिकाणी असलेल्या जागेमध्ये 30 वर्षापासून मंदिर म्हणून कार्यरत असलेलं मंदिर आहे। अनेक वेळा महानगरपालिकेने या ठिकाणी दुरुस्तीच्या रीतसर परवानग्या दिलेल्या आहेत आणि ह्या जुन्या इमारतीमध्ये त्या ठिकाणच्या काही स्वार्थी लोकांनी, हॉटेलवाल्यांनी त्या बिल्डिंग डेव्हलप करण्यासाठी त्या जागेवर रिझर्वेशन टाकायचं प्रस्तावित केलंय। ते रिझर्वेशन टाकण्याचं प्रस्तावित करून ती जागा पार्किंग दाखवण्याचा अट्टहास केला। त्याला संस्थेने, मंदिरच्या संचालकांनी विरोध करून कोर्टात खटला दाखल केला। गेले अनेक वर्ष ही बाब कोर्टात प्रलंबित होती। 15 तारखेपर्यंत या सगळ्या प्रक्रियेला कोर्टाने संरक्षण दिलेलं होतं की याच्यावर कुठलीही कारवाई करू नये आणि 15 तारखेनंतर 16 तारखेला कोर्टामध्ये हिअरिंग होतं या संदर्भातलं। तर 11 वाजता ते हिअरिंग होणार होतं। तत्पूर्वी त्या तांत्रिक बाबीचा फायदा घेऊन त्या हॉटेलवाल्याने महानगरपालिकेच्या त्या वॉर्डच्या अधिकाऱ्यांना, पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून अत्यंत चुकीच्या पद्धतीनं एक प्रकारची बेकायदेशीर कारवाई केली आहे। पोलीस कितीही तांत्रिक किंवा महापालिकेचे अधिकारी तांत्रिक गोष्टी सांगत असल्या तरी हे कुठेही रस्त्यात असं कुठे चुकीच्या जागेत बांधलेलं मंदिर नाही। हे रितसर सोसायटीच्या आतल्या बाजूला असलेलं मंदिर आहे ज्याचा कोणालाही
कसलाही त्रास नाही. बरोबर. असं असताना शेकडो रस्त्यावर बांधलेल्या मिळकती ज्यांना दिसल्या नाहीत आणि 15 तारखेला ती मुदत संपली, तर 16 तारखेला सकाळी 8 वाजता येऊन हे अधिकारी तोडण्याची कारवाई करतात. एवढा मोठा पोलीस बंदोबस्त त्यांना मिळतो. इतकं कार्यक्षमता मुंबई महानगरपालिकेची आहे, हे खरं तर मग त्यांचं अभिनंदन करावं लागेल. अशा सगळ्याच अनधिकृत इमारती मुंबईतल्या पाडल्या जातील. त्यामुळे या महानगरपालिकेने केलेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. त्याचा आम्ही संपूर्ण देशभरातल्या जैन समाजाने तीव्र शब्दात निषेध केला आहे आणि या आतताईपणे चुकीची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेनं निलंबित केलं पाहिजे आणि ह्या चुकीच्या पद्धतीने पाडलेलं मंदिर महापालिकेच्या खर्चानं पुन्हा पूर्ववत बांधून दिलं पाहिजे, अशी आमची मागणी असून असं आम्ही निवेदन राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दोघांनाही दिलेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे त्यांच्याकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल. परंतु हा निर्णय कधी होईल हे लवकरात लवकर निर्णय होण्यासाठी उद्या 19 तारखेला सकाळी 9:30 वाजता ज्या ठिकाणी हे मंदिर पाडलं त्या ठिकाणाहून महानगरपालिकेच्या के वॉर्डपर्यंत रॅलीद्वारे जैन समाजाचे लोक शांततापूर्ण मार्गाने आपलं आंदोलन करणार आहेत. मोर्चाने जाऊन त्या अधिकाऱ्यांना निवेदन देतील, आपल्या मागण्या त्यांच्या समोर मांडतील. अशा प्रकारचं आंदोलन संपूर्ण देशभर 24 तारखेला करण्याचा निर्णय सुद्धा आम्ही घेतलेला आहे. देशातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला त्या त्या जिल्ह्यातील जैन समाज मोर्चाद्वारे जाऊन शांततापूर्ण मार्गाने जाऊन जैन समाजाची एकता प्रदर्शित करून या अशा प्रकारच्या झालेल्या घटनेचा, मग हे मंदिर पाडण्याची आतताई कृती असेल किंवा साधू संतांच्यावर होणारे हल्ले असतील किंवा जैन समाजाच्या बद्दल बेताल वक्तव्य करणारे काही लोक असतील, या सर्वांच्या बद्दल समाजाची नाराजी व्यक्त करण्यासाठी एक शांततापूर्ण एकता रॅली पूर्ण देशभर 24 तारखेला काढल्या जाणार आहे. निश्चित 2 दिवस खरं तर तुम्ही आंदोलन करणार आहात ललितजी, एक 19 तारखेला आणि एक होय. 24 तारखेला. 19 उद्याचं मुंबईत आहे आणि 24 तारखेचं पूर्ण देशभर आहे. बरोबर. या आंदोलनानंतर जर काही तोडगा निघाला नाही तर त्यानंतर पुढचं पाऊल नेमकं तुमचं काय असणार आहे? प्रशासनाकडून तुमची काय मागणी असणार? आता यामध्ये बऱ्याच तांत्रिक गोष्टी आहेत. 16 तारखेला कोर्टाने स्टे दिलेला आहे. कोर्टाने सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली की महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे घाई गडबडीने कारवाई करणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि यापुढे पुढची तारखाचा निर्णय होईपर्यंत महापालिकेने कुठलीही कारवाई करू नये. त्यामुळे हे जे अर्धवट पाडल्यानंतर अर्धवट मंदिर शिल्लक आहे तिथे महापालिकेला आता कुठलीही कारवाई करता येणार नाही आणि कोर्टाने सुद्धा महापालिकेची खरडपट्टी काढलेली आहे त्यांच्या आदेशामध्ये. तो आदेश सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. 30 तारखेला पुढची तारीख आहे. त्यामुळे 24 तारखेचा आमच्या आंदोलनानंतर सरकार काय निर्णय घेतं, कोर्टाचा काय निर्णय होतो याचा आढावा घेऊ आणि मग आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. जैन समाज हा शांतताप्रिय समाज आहे. समाजाच्या सर्व घटकांशी मिळून मिसळून वागणारा समाज आहे. अनेक सामाजिक उपक्रम चालवणारा समाज आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे या समाजाच्या बाबतीत घडलेला हा प्रकार सरकार निश्चितच याची गांभीर्याने दखल घेईल आणि राज्याचे मुख्यमंत्री याबाबत योग्य तो निर्णय घेतील याचा आम्हाला विश्वास आहे. निश्चित. धन्यवाद ललितजी, आपण जी काही प्रतिक्रिया दिलेली आहे त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.